नमस्कार, मी अश्विनी माझ्या किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अशा अळूवड्या। या अळूवड्या बनवायला खूपच साध्या आणि सोप्या अशा आहेत। अशा पद्धतीच्या अळूवड्या तुम्ही घरात कोणी पाहुणे आले असतील तर तेव्हाही बनवू शकतात। पाहुणे नक्कीच खाऊन तुमचं नाव काढतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साधारण 15 ते 16 अळूची पानं घेतलेली आहेत। अळूची पानं हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता अळूचे एक एक पानांचे आपल्याला देठ कापून घ्यायचं आहे। देठ आपल्याला थोडंसं जवळच कापायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका लाटण्याने ही पानं जी आहेत ती लाटून घ्यायची आहेत, जेणेकरून याच्या ज्या शिरा असतात त्या शिरा लाटल्या जातील किंवा म्हणजे बारीक होतील आणि ह्या शिरा ज्या आहेत त्या लवकर शिजतील। अशा पद्धतीने आपण सर्व पानांची देठ कापून आणि सर्व पाने लाटून घेऊया। आता इथे एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। ते मिक्सर जार मध्ये घालूया। 1 चमचा जिरे, थोडंसं पाणी घालून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे। आता एका बाउल मध्ये साधारण 1.5 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही तिथे रवा देखील वापरू शकतात, थोडंसं गूळ आणि 2 चमचे पांढरं तीळ। तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत त्या कुरकुरीत बनतात। इथे अर्धा लिंबाची फोड घेतली आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या घशामध्ये जे आहे ते खाज येत नाही। चवीनुसार मीठ आणि जे तयार केलेलं वाटण आहे ते घालूया। हळद। आता थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ आपल्याला या पानांना लावता येईल। इथे मी एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे, त्याला आपल्याला ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे आणि या चाळणीवरतीच आपल्याला सर्व वड्या ठेवायच्या आहेत। आता इथे पोळपाट्यावरती आपल्याला एक पान जे आहे ते उलटं ठेवून घ्यायचं आहे। उलट्या साईडनेच आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पान असं उलटं ठेवायचं आहे, त्यावरती असं थोडंसं पीठ असं लावून घ्यायचं आहे। खूप जास्त असं पीठ लावायचं नाही, पातळ अशी लेयर तयार करायची आहे। त्यानंतर दुसरं पान जे आहे ते अशा पद्धतीने उलट दिशेने ठेवायचं आहे, त्यावर असं पीठ लावून घ्यायचं। पुन्हा त्यानंतर तिसरं पान जे आहे ते पुन्हा त्याच्या उलट दिशेने ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक असे पानं ठेवून घ्यायचे आहेत। मी साधारण 4 पानं एकावर एक ठेवून त्याला असं पीठ लावून घेतलेलं आहे। मी इथे साधारण 4 पानांच्या वड्या तयार करून घेतल्या आहेत। तुम्ही हव्या तितक्या तुम्हाला तेवढ्या पानांच्या तुम्ही वड्या बनवू शकतात, पण जितक्या छोट्या छोट्या असतील तितक्या आपल्याला वड्या ठेवायला चाळणीमध्ये चांगल्या पडतात आणि कापायलाही आणि दिसायला छान दिसतात त्या। अशा पद्धतीने आपल्याला ही वडी अशी फोल्ड करत करत त्याला पीठ लावून अशा पद्धतीने वडी ही वळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर वड्या बनवल्या तर अजिबात अशा वड्या ज्या आहेत त्या आपल्या मोकळ्या होत नाही, अशाच्या अशा राहतात त्या वाफवल्यानंतर सुद्धा। सर्व वड्या आपल्या ज्या आहेत त्या वळून झालेल्या आहेत। आता आपण चाळणीमध्ये एक एक सगळं ठेवून घेऊया। माझ्या इथे साधारण 4 वड्या झालेल्या आहेत। आता गॅसवरती कढईमध्ये साधारण 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे, त्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे आणि स्टँडवरती ही चाळणी आपल्याला जी आहे ती वड्यांची ती ठेवायची आहे। त्यानंतर झाकण ठेवून साधारण आपल्याला 15 ते 20 मिनिटं या वड्या ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत। आपल्या वड्या ज्या आहेत त्या वाफल्या गेलेल्या आहेत, बघू शकतात। लगेच वड्यांचा आकार जो आहे तो बदललेला आहे। वड्या आपल्याला छान अशा फुगलेल्या दिसत आहेत। आता आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या गार करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। वड्या ज्या आहेत त्या गार झालेल्या आहेत। आता आपल्याला चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने वड्या ज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वड्या जाड बारीक कापू शकतात। नुसत्याही अशा वड्या खाल्ल्या तरी छान लागतात। अशा पद्धतीने आपल्या सर्व वड्या कापून झालेल्या आहेत। इकडे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोड्या वड्या घालूया। हाय टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला या वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। थोड्याशा लालसर होईपर्यंत आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत। छान अशा आपल्या कुरकुरीत वड्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता। छान अशा कुरकुरीत आणि मस्त खमंग आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। खायला तर खूपच मस्त लागतात। नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।